श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या एस मराठी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, तुम्ही कोणत्याही नकारात्मक घटनेत अडकू नका, म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात. आणि ते प्रेरणा देण्याचं छोटंसं मध्य म्हणजे ते स्वामी संदेश. हे ब्रह्मांड म्हणजे काय? हे ब्रह्मांड काय सांगतं आहे ते शांतपणे ऐक. हे ब्रह्मांड तुझ्या स्वप्नाबद्दल काय सांगत आहे ते सुद्धा ऐक आणि आजपासून त्या गोष्टी करायला सुरुवात कर. चला तर आज पाहूया काय आहे तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामींचं मार्गदर्शन. शांत मनाने आणि शांत चित्ताने खालीलपैकी एका पर्यायावर स्पर्श कर आणि बघायचं आहे तुम्हाला हे ब्रह्मांड कोणता संदेश देतंय. जर तुम्ही पहिल्या फुलांवर स्पर्श केले असेल तर बघूया तुमच्यासाठी काय स्वामी संदेश आहे. तू तुझ्या कुटुंबातील सर्वात उत्कृष्ट व्यक्तिमत्व घडवशील, कारण या ब्रह्मांडाने तसं नियोजनच केलं आहे. लक्षात घे, गरिबी हे नशिबाचं नाही तर विचारांचं फळ असतं. तुमचं मन जर नेहमी असं म्हणत असेल की माझ्याकडे पैसा नाही, मी हे करू शकत नाही, तर हे ब्रह्मांड तुम्हाला तसंच आयुष्य देतं. परंतु ज्या दिवशी तुम्ही स्वतःला सांगायला सुरुवात करता की मी श्रीमंत होतोय, माझ्याकडे पैसा येतोय, माझे सर्व कामे यशस्वी होतात, त्या दिवशी हे ब्रह्मांड तुम्हाला तेच देणार. कारण तुमच्या विचारामध्ये प्रचंड शक्ती असते. परिवर्तन घडवण्याचं सामर्थ्य असतं. विचार बदला, आयुष्य बदलेल. लक्षात ठेव, तू काहीतरी मोठं घडवण्यासाठी जन्माला आलाय. सध्या तू ज्या अडचणींमधून जातोयस त्या तुला मजबूत आणि यशस्वी बनवण्यासाठी आहेत. तू हार मानू नकोस, कारण यशस्वी तर नक्कीच होणार आहेस. दररोज तू जसा प्रयत्न करत आहेस तसाच प्रयत्न दररोज तू चालू ठेवत जा. प्रत्येक सेकंदात तुला यशाच्या अगदी जवळ नेलं जात आहे. संपूर्ण ब्रह्मांड तुझ्या सोबत आहे. लक्षात घे, तू योग्य मार्गावर आहेस आणि तुला अडवू शकत नाही असं कोणीही संकट आलं व कोणतंही संकट आलं तरी तुला अडवू शकत नाही. ज्या दिवशी तू या ब्रह्मांड नायकावर पूर्णपणे विश्वास ठेवशील त्या दिवसापासून तुझ्या आयुष्यात चमत्कार दिसायला सुरुवात होईल. जर तुला या ब्रह्मांड नायकाची साथ पूर्णपणे पाहिजे असेल तर प्रत्येक दिवशी रात्री झोपल्यानंतर 4 वाजता उठ आणि तुमचं जे काही स्वप्न असेल ते 15 मिनिट स्मरण कर. माझं स्वप्न पूर्ण झालं, मी खूप आनंदी आहे, मला जे हवंय ते मिळतंय, माझी आर्थिक स्थिती सुधारली आहे, माझे आर्थिक स्वप्न पूर्ण झाले आहे, त्याबद्दल ब्रह्मांड नायकाचे मनापासून खूप खूप आभार मी मानतो. हे सर्व बोलत असताना मनामध्ये अशी भावना ठेव की ते सर्व तुला मिळालं आहे आणि मिळाल्यानंतर तू त्यांना धन्यवाद म्हणत आहेस. 4 वाजता ब्रह्मांडाची ऊर्जा खूप प्रभावशाली असते. तुम्ही सतत काही दिवस केल्याने विश्व सतत बदलत पाहताना मिळतील. लवकरच तू यशस्वी होणार आहेस. तुझं भाग्य आता तुला साथ देणार आहे. तुझ्या जीवनाचं उद्देश खूप मोठं आणि गरीब माणसाची मदत करण्यासाठी आता तू सज्ज हो. कोणत्याही कामात तुला यश मिळणारच.
लवकरच तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. तुझं आरोग्य आता सुधारणार आहे. तुझ्या श्रीमंत होण्याची सुवर्णसंधी आता लवकरच येणार आहे. लक्षात घ्या, आमची सेवा केलेली कधी वाया जात नाही. तिचं फळ आम्ही योग्य वेळी देतोच. आणि जो स्वामी मार्गांवर असतो त्याच्या मोगाची तीव्रता आपोआपच कमी होते. तुला या जगाला दाखवून द्यायचं आहे की तू ज्या गुरूवर विश्वास ठेवला आहेस ते तुझं आयुष्य बदलून शकतात. आणि लोकांना दाखव आता स्वामी भक्त काय असतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर तुझा या नावावरती आणि स्वामी शक्तीवरती विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नाहीतर तुझी ही इच्छा थोडक्यात जाऊ शकते. आणि लाईक करायला सुद्धा विसरू नका. जर तुम्ही हा पर्याय स्पर्श केला असेल तर तुमचे येणारे दिवस हे सोन्यासारखे येतील. न विसरता अखंड नामस्मरण सुरू ठेव. विश्वास ठेव, या ब्रह्मांड नायकाने तुझ्या आयुष्याचं नियोजन अचूक केलं आहे. न डगमगता वाटचाल सुरू ठेव. अरे तू चिंता करू नकोस, कारण तू एका गुरूच्या छत्रछायेखाली आहे. ज्यांच्या इशाऱ्यांवर ग्रह चालतात त्या ग्रहताऱ्यांचा विचार करणं बंद कर. प्रचंड करत असणारा त्यात नामस्मरणाची जोड द्या. कारण प्रत्येक वेळी प्रत्येक कामात घेतलेले नाम हे जीवनाला वेगळा अर्थ देतात. बाळा, आज एक सत्य समजून घे. 1 वर्षापूर्वीचं जीवन आणि आजचं जीवन यात किती फरक आहे. तरीही तुला आमच्या शक्तीवर विश्वास नाही. कधी कधी परमेश्वर जाणून बुजून तुमच्या आयुष्यात अशा माणसांना आणतो जे तुमचा विश्वासघात करतात. तुमच्या चांगलेपणाचा फायदा घेतात. कारण तुमच्यामध्ये अति चांगलेपणा असतो. कारण तुम्ही कधी कोणाला वाईट नजरेने बघूच शकत नाही. सगळ्यांना आपलं मानण्याची तुम्हाला ही एक वाईट सवय असते. आणि ती सवय मोडावी म्हणून परमेश्वर तुमच्या आयुष्यात अशा माणसांना आणतो. आयुष्यात कधीही माघार घेऊ नको. स्वामी कधी कुठल्या परिस्थितीत तुला पडू देणार नाहीत. मला माहीत आहे तुझ्या इच्छा पूर्ण व्हायला वेळ लागत आहे. आणि वेळ लागला म्हणजे लक्ष तुझ्याकडे नाही असं नाही. संयम ठेव. आणि काही गोष्टी वेळ घेतातच. आणि बाळा, तू हारला नाहीस. तुला अवघड आहे हे कठीण प्रसंग तुला तेथे नेतील जेथे तुला पोहोचायचं आहे. आणि आमची कृपा कधीही आणि कुठल्याही क्षणी होऊ शकते. म्हणून तू चिंता करत बसू नकोस. माझं लक्ष आहे तुझ्याकडे. तुमचं काम फक्त देवावर विश्वास ठेवणं आहे. ते कसं देईल, कोठून देईल ते अशक्य आहे. ते कसं शक्य होईल याचा विचार तुम्ही करू नका. आणि सगळं आधीच ठरलं आहे. उगाचच डोकं लावून गुंता वाढवू नका. तुझं पुढं जाऊन खूप कल्याण होणार आहे. म्हणून उगाचच पुढचा विचार करत बसू नकोस. आणि तुझ्या आयुष्याचे लेखक आम्ही आहोत हे विसरू नकोस. एक दिवस तुझा असा येणार आहे की लोक तुला नाव ठेवत होती ते आश्चर्यचकित होणार आहेत. ते दिवस लवकरच येणार आहे. कारण आम्ही पाहिलं तुझा त्याग,
तुझी धडपड आणि तुझा संयम आणि तू करत असलेले श्रम. आम्हाला माहीत आहे तू किती वेळ झाला किती गोष्टींचा वाट बघत होतास. प्रिय स्वामी भक्तांनो, प्रत्येक थांबलेले पाऊल माझ्या सहमतीशिवाय थांबत नाही. कधी गोष्टी उशिरा घडतात कारण मी त्याआधी चांगला घडवण्याच्या तयारीत असतो. तुम्ही फक्त मनाने खंबीर राहा. मी तुम्हाला संकटातून नाही तर संकटावरून उचलून नेणार. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. सर्व चांगलंच होणार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर तुमचा या स्वामी शक्तीवर, या स्वामी नामावर विश्वास असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि स्वामींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.